राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण गेले काही दिवस सगळ्या क्रांतिकारकांचे बद्दल थोडंसं बोललो, वाचलं. त्याच्यानंतर आपण राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली, कोणी केली, का केली, स्वातंत्र्यासाठी केलेलीच नव्हती. पण याच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये नंतर एक प्रचंड मोठा माणूस उदयाला आला, ज्यांनी या काँग्रेसच्या हे जे ब्रिटिशांनी निर्माण केलेली ही जी काँग्रेस, जी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नव्हती, तर आपण पारतंत्र्यातच राहावं आणि ब्रिटिश सरकारच इथे राहावं यासाठी निर्माण केलेली होती, त्याला छेद देणारं काम करणारा एक माणूस या काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष, या काँग्रेसमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. त्या माणसाचं नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. बंगालमधील तरुणांनी फाळणीविरुद्ध केलेल्या बॉम्बस्फोटांचं समर्थन करणारे, देशाचं दुर्दैव आणि हे उपाय टिकाऊ नाहीत असे 2 अग्रलेख 12 मे 1908 आणि 9 जून 1908 रोजी केसरीमध्ये लिहिल्यामुळं सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल करून 6 वर्ष काळेपाणी आणि 1000 रुपये दंडांची शिक्षा फरमावली. तेव्हा 1908 या शिक्षेच्या निषेधार्थ मुंबईमध्ये गिरणी कामगारांनी प्रथमच हरताळ पाळला. काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी टिळकांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आलं, जिथे त्यांनी गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला. तुरुंगातून सुटून परत येईपर्यंत काँग्रेसमधील नेमस्त पक्षाचे प्रमुख नेते फिरोजशाह मेहता व गोखले कालवश झाले होते. त्यामुळे टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन वर्चस्व मिळवणं तुलनेनं सोपं गेलं. 1916 मध्ये लखनौ येथे झालेल्या अधिवेशनामध्ये त्यांनी मुस्लिम लीग बरोबर करार करून मुसलमानांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरवण्यासाठी प्रवृत्त केलं. पुढे काँग्रेसपासून दूर गेलेले जिना टिळकांना गुरुस्थानी मानत असत. बॅरिस्टर जिना, बऱ्याच लोकांना माहीत नसतं हे. या अधिवेशनामध्ये जहाल नेमस्त व हिंदू मुसलमान यांच्यात एकीचं अपूर्व दृश्य दिसलं. तसंच काँग्रेस आणि लीगच्या संयुक्त अधिवेशनामध्ये स्वराज्याच्या मागणीचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. अशा प्रकारे काँग्रेस आणि मायबाप ब्रिटिश सरकारचं अर्ज विनंत्या करणारा उच्च शिक्षित उच्चभ्रू लोकांचा गट हे स्वरूप बदलून त्याला भारतीय जनतेच्या मनातील स्वातंत्र्याच्या आकांक्षांचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष हे स्थान मिळवून देणारे पहिले नेते लोकमान्य टिळक हेच होते. बंगाल, महाराष्ट्रातील तरुण असोत किंवा मुंबईचे गिरणी कामगार, सर्वसामान्य लोकांना मोठ्या संख्येनं स्वातंत्र्य संग्रामाशी जोडून घेतलं ते लोकमान्य टिळकांनी. म्हणूनच ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातले पहिले मास लीडर झाले. नेमस्त पक्षाचे उच्च शिक्षित लोक टिळकांचं वर्णन उपहासानं तेल्या तांबोळ्यांचे पुढारी या शब्दात करत, पण हे वर्णन सर्वसामान्य जनतेचे नेते म्हणून त्यांच्यासाठी गौरवाचं ठरलं. तसंच सर चिरोल यांनी त्यांच्यावर टीका करताना त्यांचं वर्णन फादर ऑफ इंडियन अनरेस्ट या शब्दात केलं, म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक ही गौरव करणारी उपाधीच ठरली. काँग्रेसवर एकमुखी वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर अवघ्या 4 वर्षात 1920 मध्ये टिळकांचं देहावसन झालं. का असं होतं मला कळत नाही कधी कधी. छत्रपती शिवाजी महाराज इतक्या लवकर का गेले? अजून एक 20 वर्ष जगले असते ना, अख्खा भारताचा इतिहास बदलला असता. छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले नसते आणि असा दुर्दैवी मृत्यू झाला नसता, देशाचा इतिहास बदलला असता. बाजीराव पेशवे गेले नसते, देशाचा इतिहास बदलला असता. लोकमान्य टिळक गेले नसते, देशाचा इतिहास बदलला असता. स्वातंत्र्यवीर सावरकर काळ्या पाण्याच्या शिक्षेवर गेले नसते, देशाचा इतिहास बदलला असता. हिंदूंचं दुर्दैवच आहे. असो, तर 1920 मध्ये टिळकांचं देहावसन झालं. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचा पुरेपूर लाभ काँग्रेसला घेता आला नाही. टिळकांना सशस्त्र क्रांतीचं वावडं नव्हतं, किंबहुना क्रांतिकारकांना त्यांचा आतून पाठिंबा होता.
1902 मध्ये टिळकांनी त्यांचे सहकारी वासुकाका जोशी, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आणि हनुमंतराव मुरकी भावीकर यांना नेपाळमध्ये शस्त्रास्त्रांचा कारखाना काढता येईल का याची चाचपणी करण्यासाठी पाठवलं होतं. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड आणि छत्रे सर्कसचे मालक काशीनाथ पंत छत्रे या प्रकल्पाला अर्थसहाय्य करणार होते. वासुकाका जोशींनी नेपाळच्या राजामार्फत जपानशी संपर्क साधून भारतीयांना त्यांच्याकडून युद्ध कौशल्याचं प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्र मिळावेत असा प्रयत्नही केला होता. त्यावेळी काही कारणांनी या प्रयत्नानं यश आलं नसलं तरी पुढे रास बिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस यांनी जपानच्या मदतीनं आझाद हिंद सेनेची स्थापना करून हे स्वप्न पूर्ण केलं. यावरून असं निश्चित म्हणता येते की टिळकांना जरी अधिक वेळ मिळता तर त्यांनी कदाचित जन आंदोलन आणि सशस्त्र क्रांती यांचे सांगड घालून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा दिली असती. पण दुर्दैव भारतीयांचं, हिंदूंचं. टिळकांच्या मृत्यूनंतर काँग्रेसची सूत्र मोहनदास करमचंद गांधींच्या हाती आली. ते 1914 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून परत आलेले होते आणि स्वातंत्र्याची चळवळ अहिंसक मार्गांनीच व्हावी हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य खरंच बिना खड्ग बिना ढाल मिळालं का याचा शोध घेताना मुख्यत्वे गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळींचा विचार आपल्याला करायलाच हवा. उद्याच्या भागात मोहनदास करमचंद गांधी. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.